दुबईमध्ये काही आम्ही चाललो एरोप्लेनने बघ ना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि गौरी मेंगळे यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आफ्टर लॉंग टाईम ब्लॉग्स काढतोय आम्ही. आणि इथून मागे ब्लॉग का काढला नाही ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे थोड्याच वेळात. आणि तुम्ही कंटिन्यू करा, स्टे ट्यून. आता मी काही कामानिमित्त बाहेर चालली आहे. हो ना, आम्ही एवढे जण आहोत. आणि असं कसं काय एरोप्लेनला कार एरोप्लेन गाडीमध्ये व्हिडिओ छान येतात ना. हे मला खूप त्रास देत असतं आणि खूप 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 तर काहीच इथे ना मी पुमाच्या शोरूमला गेलो होतो का, तर गेले 15-20 दिवसापूर्वी आणि मला जॅकेट घेतलं होतं आणि ते मला चेंज करायचं होतं, मला नको होतं. सो त्याच एक्सचेंजसाठी आम्ही आलो होतो आणि ते एक्सचेंज करायला गेले होते. मी चेंज करत होते, बघत होते कुठलं. तोपर्यंत आमची मस्ती काहीतरी बरीच चालू होती. फायनली जॅकेट चेंज केलं, थोडीशी शॉपिंग केली आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळे एकत्र असलं की फोटोशूट आणि ऑल खूप काही चालू असतं. आणि असंच पिल्लांसोबत फोटो वगैरे करून दक्षला शूज घ्यायचे होते मला. पण त्या शेजारी शूजचं शॉप होतं, सो म्हटलं तिथे जाऊन घ्यावे. आज जास्त निपुमध्ये त्याची साईज भेटलीच नाही, सो इकडे जाऊन आम्ही घेतली. आणि इथे जाऊन त्याला सांगितले की तुझ्या चॉईसचे घे. आणि इकडे पिल्लूला रिक्वेस्ट केली की तुला आहेत घरी. आणि मग इकडे पळून वगैरे बघत होता कुठे लागतात का वगैरे, तिकडे सगळं चेक करून घे म्हटलं. तेच त्याचं चाललं होतं की बॉलिंग टाकताना कसं पळता येईल वगैरे ना, असं काहीतरी. कारण खूप दिवसापासून झालं त्याला त्याचे शूज आहेत ना टाईट व्हायचे, त्यामुळे रोज त्याचं चालू असायचं की मला शूज घ्या मला. आणि इतका वेळ असा भेटला नव्हता. फायनली त्याला शूज घेतले, डन झाले. आणि आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणि मस्त गाडीमध्ये गाणी वगैरे लावली होती, गाणी सॉन्ग ऐकत आम्ही निघालो होतो. आता कुठे निघालो होतं आम्ही, आमचं तर म्हणजे जे काही काम होतं ते करायचं होतं ते केलं. फायनली मी पिल्लांना घेऊन आली होती इकडे ज्या मिलेनियम मॉलमध्ये, की खूप दिवस झाले त्यांना कुठेही नेलं नव्हतं. वेळ होताच, म्हटलं चला तुम्हालाही फिरून आणते. आणि त्या वेळात वेळ काढून आम्ही गेलो होतो, चौघच होतो आणि आमच्यासोबत ड्रायव्हर होता. सो मस्तपैकी एन्जॉय केल्या सगळ्यांनी, राईड्स केल्या, सगळ्या गेम्स वगैरे खेळल्या आणि खूप मज्जा मस्ती केली. पूर्ण दिवस कसा गेला काहीच कळलं नाही. आणि खूप दिवसानंतर म्हटलं तरी आम्ही बाहेर पडलो होतो आणि कामानिमित्त पडलो होतं. वेळ होता म्हणून इकडे पिल्लांना गेम्स झोनला, टाईम झोनला घेऊन गेले. आतूने पण खूप सारा एन्जॉय केला पिल्लांसोबत. आणि खरंच मुलांचा तो दिवस खरं भारी गेला, कारण त्यांना ह्या सुट्ट्यांमध्ये कुठं घेऊन गेले नाही. ते ओन्ली अभ्यास, ट्युशन अँड ऑल असंच चालू होतं खूप काहीचं. आणि त्यामुळं म्हटलं चला तुमची फरमाईश पूर्ण करते. इथं खरं बघायला गेलं तर हर्षूने खूप त्रास दिला होता. प्रत्येक ठिकाणी कार्ड स्वॅप कर म्हणत होता आणि मी त्याला खोटं फसवत होते कार्ड स्वॅप करून, हा झाले तू खेळ. त्यासाठी आम्ही दोघी खूप हसत होतो, कारण तो ऐकतच नव्हता. आणि फायनली ज्या गेम त्यांना खेळता येत नाही त्याच त्यांना खेळायच्या होत्या, मग त्या आम्हालाच खेळायला लागत होत्या. असं करून करून त्यांनी सगळं काही कार्ड एंड केलं. आणि त्यानंतर आतूला आपण सामील करून घेत होते त्या खेळामध्ये, कारण त्यांना ते जमतच नव्हते. त्यांना सांगून कळत नव्हतं की तुम्हाला येणार नाही, तरीसुद्धा त्यांना त्या गेम खेळायच्याच होत्या. फायनली आम्ही पॉईंट्स त्यांना दिले. आणि ही गेम होती की आत्तू तू इथे उभे राहा, आमचे बॉल जाऊन देऊ नको, सगळे बॉल आम्हाला पाहिजे. फायनली आत्तूने पाय त्या बॉलच्या हॉलमध्ये ठेवला आहे, जेणेकरून त्यांचे बॉल सगळे तिथेच राहिले पाहिजे. त्यामध्ये त्यांना खूप सारे पॉईंट भेटले. बघितलं तर इतकं संध्याकाळ झाली होती बाहेर आल्यानंतर की 7:30 पावणे 8 झाले होते. आणि मग मला ब्लॉग इथून पुढे मी घेतलाच नाही आणि असाच इथेच एंड करायचं म्हणजे केलाच नाही. तर आता नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे की जेणेकरून स्कूलमध्ये होते स्पोर्ट्स डे आणि मी हर्षूला व्हॅन नव्हती म्हणून आणायला गेले होते. आणि ॲक्च्युली मला जायला उशीर झाला होता. इकडे पॅरेंट्स आणि टीचरची रस्सी खेच होती आणि टीचर हारल्या आणि पॅरेंट्स विनर झाले. मदर फादर दोन्हीमध्ये पॅरेंट्स विन झाले. तर माझ्या पिल्लांना खूप खुशी झाली की मम्मा टीचर हारल्या, असं काहीतरी त्याचं खूप खुशी होती. आणि मी इथे खेळायला गेले ना मगचं, कारण मला यायला लेट झाला होता, त्यामुळे नाव नोंदणी ऑलरेडी झाली होती. आणि भारी असतं, मुलांची गेम झाल्यानंतर एंडला हे पॅरेंट्सचे गेम चालू होते आणि भारी वाटलं. त्यानंतर मग दक्षे फ्रेंड आणि फ्रेंडची मम्मा म्हणजेच माझी फ्रेंड झालेले ते, की आम्ही भेटलो खूप दिवसानंतर. आम्ही डायरेक्ट हॉटेल मराठी झटका इकडे गेलो आणि तिथे मी पहिल्यांदाच आम्ही ट्राय केलं. दक्षने ब्लॉग स्टार्ट केला होता, पहिल्यांदा मी तिथे हे ट्राय केलं की चिकन मिसळ. सो आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो, ते नेहमी जातात तिथे, ते चांगली टेस्ट आहे असं म्हटलंय. आफ्टर लॉंग टाईम आम्ही आलेलो आहे मिसळला. म्हणजे आपला मीटअपच खूप दिवसांनी झाला म्हटलं तरी चालेल ना.
तर हा आहे प्रस्मय, दक्षचा फ्रेंड. जे दक्ष आणि तो एकाच क्लासमध्ये आहे. आणि आम्ही फायनली आता चिकन मिसळला आलो होतो. फायनली मी फर्स्ट टाईम ट्राय करणार होते. खरंच खूप छान होती टेस्ट चिकन मिसळची. आणि खरंच छान आहे. नेक्स्ट टाईम नक्कीच जाईल तिथे मी. आणि प्रस्मयची बहीण त्रिशा, त्यांना सगळे माझे ब्लॉग बघतात. आणि आम्ही फ्रेंड सर्कल आमचा खूप छान असं झालेलं आहे. हे त्यांच्या घराच्या बाजूचा व्ह्यू आहे. इतकं छान सुंदर वातावरण होतं त्यांच्या घरामध्ये बाजूला. लक्ष बघा किती बारीक आहे. चलो बाय करा. कसं वाटतं माझं ब्लॉग बघून? मस्त बघते का? हा. लक्ष कुठे आलाय तू आता? स्वामिनीच्या घरी. स्वामिनी, तुला काय बोलायचं नाही? तू बोल ना माऊ, छान वाटलं आम्हाला तुम्ही आमच्या घरी. आणि तू कधी येणार मग आमच्या घरी? परवा परवा संडेला. बघा ठीक आहे. मी मग दक्ष वाट बघते. संडेला येतोय का तू? ठीक आहे. परवा अजून आहे की आज दिसते का? अरे बोल. काय बोलू? पाणी दे का त्याला? तर गाईज बघा, इथून आम्हाला डॉन बॉस्को पण दिसतील. आणि दक्षाच खेळतोय दक्ष त्रिशाच्या घरी आलेला आहे गाईज आणि खेळतोय. त्रिशा आणि प्रस्मयच्या घरी आलेला आहे आणि झोक्यावरती खेळतोय. खूप सारी मस्ती केली आहे त्याने. केली की नाही? कोणची वस्तू? दक्षने, त्रिशाने आणि प्रस्मयने खूप सारी मस्ती केली. आफ्टर लॉंग टाइम आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहे. तर तुम्ही बघा पुढे कसा ब्लॉग झालाय तेही सांगा. तुला आवडलं का प्रिशा? हो. अरे सर दक्ष चला. मी नाही येणार तो. येस. सो गाईज बघा, हर्ष आता चालला त्यांच्या घरी. तुझं गॉगल दे ना म्हटलं तुझं आहे. तर काही अचानकच आमची भेट झाली आणि अचानकच ठरलं घरी यायचं. खूप दिवसापासून चाललं होतं भेटायचं पण तसं काही मुहूर्त लागला नाही. आणि ते म्हणतात ना अचानकच मुहूर्त लागतं, तसं आम्ही दोघे खूप छान वाटलं. तर अचानक आमचा मुहूर्त ठरलेला आहे आणि शाळेतून डायरेक्ट आणि भारी वाटलं त्यांच्या घरी येऊन. आता नेहमी येत जाईल. नेहमी येत जावा. सॅटर्डे संडे कधी सुट्टी मिळेल तेव्हा. नक्कीच. भारी वाटलं. छान आहे घर तुमचं. मस्त आहे. थँक्यू. हो चला. अच्छा, बैलांना सोडतो मी कारण की आता थांबा. प्रश्न येतो बसलेला आणि मम्मी मागे. नाही नाही. मस्त आहे बैलगाडी. आणि तर का हा बैलगाडी तुम्ही ओळखता? थांब थांब आपली ओरिजिनल कशी असते गावाकडची त्या टाईपच आहे. फक्त ती इथेच ठेवलेली आहे शोपीस. हर्षू बैल घेऊन जातो की घरला. आणि गाडीवरतीच झोपलं माझं बाबा. पक्क गाड झोपले. अभी उसके टू ये शूज निकाल रही हुई. गाडीवरती हिंदी का बोलते? सॉरी, गाडीवरतीच झोपले. आणि तू नंगो बंगो दिसतो एवढं लक्षात ठेव. कोण नाही दिसत मी दिसतोय. सगळे ब्लॉग बघणार आहेत. जा हा का? तर काही जस्ट घरी आले. तुझी पटकन. आणि हर्षू गाडीवरतीच डुलक्या मारत होता. जेव्हा फायनली मध्ये बसवला होता आणि त्याला पकडून झोपला होता ना. बापरे, तू नाटकी करत होता खरं. मग झोप की कशाला उठलं? मोबाईल म्हणा. अच्छा चल झोपता. तर झोपला होता आणि आता बघतो तर उठून आले. त्याला वाटतं बट मम्मा कुठेतरी चालली आहे. आता नाही कुठे जाणार. आता दादूला खाली ट्युशनला घालवणार आणि आपण दोघं तर बोलू आपण. पहिली गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की आपले ब्लॉग एवढा दिवस का येत नव्हते, त्यामागचं रिझन काय होतं. तर पहिले तर मी प्रचार आणि ते गावभेट दौरे त्यासाठी जायचे आणि मला फुल डे असा टाईम भेटायचा नाही. जरी मनात केलं होतं की ब्लॉग चालू करूयात पण ब्लॉग काय चालू म्हणजे स्टार्ट करायची तर एंडपर्यंत पोचायचं नाही. काही ना काही कामं असायची आणि त्यामध्ये मोबाईल पकडणं म्हणजे पॉसिबल नव्हतं आणि विसरून जायची मेन गोष्ट मी. तर कसं असतं, बाकीची कामं असली की आपण ह्या वेगळ्या गोष्टींमध्ये बिझी झालो की ही गोष्ट विसरून जायची मी की मला ब्लॉग काढायचा आहे. ते झालं तर प्रचार दरम्यान
पुन्हा एकदा म्हटलं चला आपलं रुटीन बसूयात आणि डेली ब्लॉग स्टार्ट करूयात. तर त्यानंतर आमच्या घरी एक दुःखद घटना घडली आणि त्या पिरियडमध्ये ब्लॉग आणि व्हिडिओ शूट करणं मला तरी ते चांगलं वाटत नव्हतं. आणि बाकी तर म्हणजे खूप दुःखद घटना घडली. आमच्या आजोबांचं हे झालं, दुःखद निधन झालं. त्यामुळे ते 13-14 दिवस काही ब्लॉग मी काढला नाही, शूट काहीच केलं नाही. त्यामुळे आपले ब्लॉग येत नव्हते. तर आता 13वा वगैरे सगळे काही विधी झालेले आहेत. आजोबांचं वय खूप म्हणजे झालं होतं, आजारी होते, आजारी नव्हते पण वय खूप झालं होतं आणि त्यामुळे ब्लॉग येत नव्हते. हे आपलं कारण होतं खरं तर ब्लॉग न येण्याचं. तर इथून पुढे आपले ब्लॉग कंटिन्यू येत जाईल आणि काही अपडेट असेल तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत मेसेज थ्रू कळवत जाईल. आणि बरेच जण वेटिंगवर होते ब्लॉगच्या, तर खरंच सॉरी मनापासून की ब्लॉग काय येत नव्हते. हे रिझन मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. आणि आत्ता एक 14-15 दिवस झालेले आहेत बाबांचं असं होऊन. तर आता मी डेली ब्लॉग टाकणार आहे. कसं आहे, आपलं फील्ड जे असतं त्यामध्ये करिअर जर आपण करत असेल तर त्यामध्ये स्टॉप न घेता ते करावंच लागतं. जर स्टॉप घेतला तर म्हणजे मला एक एक्झाम्पल मी देईल की एखाद्या जॉबला जात असेल तर त्या जॉबच्या दांड्या झाल्या किंवा गेलंच नाही त्या ठिकाणी त्यांचा जॉब सुटू नको. त्याचप्रमाणे माझं हे यूट्यूबचं करिअर आहे, ते मी स्किप करू शकत नाही. आणि थोडे दिवस स्किप केलं होतं मी आणि त्यानंतर आता पुन्हा कंटिन्यू करणार आहे. रोजच्या डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतच जातील. तर स्टे ट्यून आणि खरंच मनापासून सॉरी सगळ्यांना. आणि लवकरच आपले नवनवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येत जाईन आणि डेली अपडेट मिनी ब्लॉग पण तुमच्यासाठी येत जाईल. सो स्टे ट्यून आणि थँक्यू फॉर वॉचिंग माझे ब्लॉग बघा. तर मग आपण कसं वाटला ब्लॉग नक्कीच सांगा आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचे 2 ब्लॉग मी शूट केले होते, ते कसे वाटले नक्कीच सांगा आणि एकत्रच तुम्हाला बघायला भेटले. आता उद्यापासून तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतील. चलो कंटिन्यू करा. अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लवकर जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला रोज बघायला विसरू नका. चलो बाय.